नमस्कार गाईज, आज आहे आपल्या गावामध्ये मॅच येत. आज जेवता जेवता ब्लॉग चालू केला तर इकडे जेवून झाला. ग्राउंडवरती आलो तर मॅची चालू झालत्या. परत आलो घरी. अकोलवाडीची टीम आलती, आपले नातेवाईक आहेत, त्यांचं जेवण केलता तर जेवण बिवून त्यांना वाढून झालं. पद्धतशीर आलो इकडे परत ग्राउंडवरती तर मॅची चालू होत्या. काय आज जाम टीम होत्या. संडे स्पेशल एक दिवसाच्या मॅची होत्या. ट्रॉफी कशा पद्धतशीर एकदम रापचिक ट्रॉफी होत्या. षटकार चौकार नाही दाखवत कारण ब्लॉग आपलं जाम मोठं होतं, बघायला पण जाम टाइम लागतो. त्यामुळे मी फक्त मेन पॉईंट दाखवतो. ज्या भाऊनी एवढी भारी मॅच काढली नाही काय सांगू तुम्हाला. आता 2 बॉल 3 रन पाहिजे होते आणि 2 बॉल 3 रन पाहिजे असतील. ज्या भाऊ 1 बॉल डॉट होता आली 1 बॉल 3 रन आणि 1 बॉल 3 रन पाहिजे असतील. त्या बॉलवरती एक षटकार टाकतो ताकदीवर ज्या भाऊ फ्लॅट एवढी भारी मॅच काढले. मग काय पैशांची बरसात. मामाने येऊन त्याला 504 नोटी दिल्या. भाईदादांनी येऊन गुगल पे केलं. ते किती गेलं मला नाही माहित. भाईदादा उचलं नाही तरी पण उचलते, आनंद व्यक्त करते खूप. लास्टची मॅच फायनलची मॅच म्हणजे या दोघांना खांद्यावर घेण्याचं कारण असं, या दोघं पण मैदानामध्ये उभं होतं आणि या दोघांनी मॅच जिंकवली ती आणि खेळलं सगळीच चांगली. परंतु मॅच विनिंग प्लेयर हे दोघं होतं. लास्ट अँड बेस्ट मॅच विनिंग मुवमेंट तुम्हाला बघायची असेल तर आता बघू शकता. 1 रन पाहिजे होती, 1 रन मारली आणि ती धावून काढली. मी पण वाटच बघतो कधी 1 रन होते ना कधी जाते धावत. आग निघालो धावत. दरवेळी टाकामाका निघतो. या डायरेक्ट पाटा निघालो यावेळी धावत. काय ऐकत आहे का आम्ही पण. तिसरा नाही दुसरा नाही डायरेक्ट पहिला नंबर. चॅम्पियन डायरेक्ट 1 वे टीम. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट जय मगर याला भेटला. ओपनिंगचा प्लेअर होता, त्याची बॅटिंग चालत नव्हती म्हणून त्यांनी थोडी माघार पण घेतलेली, पण बेस्ट बॅटिंग चालायला लागली. डायरेक्ट बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट ठरला आणि इकड्याला फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच जय मगरला भेटला. आणि थर्ड प्राइज मिळाला तो मात्र वरोश या संघाला भेटला. आणि रनर अप सेकंड नंबर अकोलवाडीवाल्यांनी मारला. मॅन ऑफ द सिरीज प्रथम पवार 10 बॉल 40 11 बॉल 40 दोनच मॅच खेळला. दोन्ही मॅच मध्ये 80 रन मारले. आणि चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट 1 वे टीम चॅम्पियन ठरले. होम ग्राउंड होता पण चॅम्पियन मात्र 1 वे टीमच झाली. इकडे आलो त्यावला पाचशे फटाके लावायला घेतलेले. फटाके म्हणजे जल्लोष झालाच पाहिजे, चॅम्पियन झालं. प्रत्येक ब्लॉग मध्ये मी बोलत आले 2026 1 वे करांनी गाजवायला घेतले, त्यात का वादच नाही म्हणा. मंदिरामध्ये आलो, नारळ वगैरे फोडला पद्धतशीर आणि आपली ट्रॉफी ठेवली आपल्या देवाच्या बाजूला. श्री भैरवनाथ प्रसन्न 1 वे असं टीमचं नाव आहे आपल्या. खूप मोठा आशीर्वाद आहे देवाचा. तर चला बाय गाईज, असा होता आजचा ब्लॉग. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू ब्लॉगर.